नमस्कार सगळ्यांना. मी दिग्विजय पवार. अ, आजची व्हिडिओ खूप शॉर्ट होणार आहे आणि मी जो आपला बाजार फेस्टिव्हल आता कृष्णा इंटरनॅशनल स्कूलमध्ये काही दिवसांपूर्वी झाला, तो आपण का केला याच्याबद्दल व्हिडिओ बनवतोय. आपल्या काही पालक होते ज्यांना वाटलं की आपण हे बाजार फेस्टिव्हल का करतोय? आपण हे ॲक्टिव्हिटीज वगैरे का करतोय? आणि आपण आपण फक्त मुलांना म्हणजे सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिशच का बरं नाही करवत आहे? आपण त्यांचा म्हणजे कदाचित काही पॅरेंट्सला वाटलं असेल आपण त्यांचा वेळ वाया घालतोय. त्याचं कारण असं आहे, की ह्या ज्या सॉफ्ट स्किल्स आहेत किंवा ह्या ज्या ॲक्टिव्हिटीजमधून ज्या स्किल्स भेटतात, ते तुम्हाला तुमच्या क्लासरूममधून नाही भेटणार. जसं तुम्हाला माहिती असेल मी फिनलँडमध्ये राहतो. फिनलँडमधल्या प्रत्येक विद्यार्थीला जो 6वी ते 10वी मध्ये असतो किंवा जे हायस्कूलर्स असतात, तर त्यांना सुद्धा आहे ना जी तांपेरे जी सिटीमध्ये मी राहतो फिनलँडमध्ये, तर त्यांना बाहेर निघावं लागतं स्कूलच्या. त्यांना इंटर्नशिप करावं लागते. त्यांना बाहेर जाऊन कुठल्यातरी बिझनेसला वगैरे विचारावं लागतं इथे, की मी तुमच्यासाठी काम करू शकतो का? मी तुमच्यासाठी काही कुठली सर्व्हिस देऊ शकतो का? मी तुमच्या बिझनेसमध्ये काम करू शकतो का? मी काही मदत करू शकतो का तुम्हाला त्याच्यामध्ये? असं त्यांना विचारावं लागतं. मग ते गराजमध्ये जाऊन काम करतात, कॅफेमध्ये जाऊन काम करतात, किराणा दुकानात जाऊन काम करतात. हे कशासाठी करतात? इथं पैशांची कुठली गोष्ट नसते आणि नाही आपलं म्हणजे अभ्यासाची गोष्ट असते. काय वाटतं जे युरोपमधले जे स्टुडंट्स आहेत, युरोपमधले जे पॅरेंट्स आहेत, तर त्यांना कळत नसेल का, की मुलांनी अभ्यास करावा, की आपलं सॉफ्ट स्किल्समध्ये पार्टिसिपेट करावं, की आपल्या कुठल्या गोष्टी कराव्या? की माझ्या मुलाने गराजमध्ये का बरं काम करावं किंवा माझ्या मुलाने हे आपलं बाजार फेस्टिव्हलमध्ये का बरं आपलं पार्टिसिपेट करावं? त्याचं कारण असं आहे, की ह्या ज्या स्किल्स भेटतात, ह्या तुम्हाला तुमच्या क्लासरूममधून नाही भेटणार. स्टीव्ह जॉब्स जो Appleचा फाउंडर आहे, ज्याने आज अशी कंपनी जी आजची अशी कंपनी आहे जिची व्हॅल्यू 2 ते $3 ट्रिलियन आहे. ह्या कंपनीचा जो फाउंडर आहे, तर तो हार्वर्ड आपल्यामध्ये शिकत होता. हार्वर्डमध्ये शिकत असताना त्याला त्याचे आपल्या कोर्सेसमध्ये जास्त इंटरेस्ट नाही आला. तर त्यांनी ते कोर्सेस ड्रॉप करून त्यांनी कॅलिग्राफी केली. कॅलिग्राफी म्हणजे छान पद्धतीने आपलं हँडरायटिंग करणे. त्यांनी त्या केल्यामुळे आज आपल्याला कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्समध्ये जे हे वेगवेगळे फॉन्ट्स आहेत, जी कॅलिग्राफी आपले जे फॉन्ट्स वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या दुसऱ्या फॉन्ट्स वापरता येतात, हे त्याच्यामुळे होतंय. आता जर त्यांनी कॅलिग्राफी त्यावेळेस शिकलीच नसती, हे जे बाहेरच्या गोष्टी जर त्यांनी केल्याच नसत्या, या बाहेरचे काही कोर्सेस केलेच नसते, तर मग कसं काय भेटलं असतं? तसंच कृष्णा इंटरनॅशनल स्कूलमध्ये मी वेगवेगळ्या स्पीच कॉम्पिटिशनमध्ये, कम्युनिकेशनच्या आपल्या कॉम्पिटिशन्समध्ये, अँकरिंगमध्ये पार्टिसिपेट केलं. म्हणून आज मी फिनलँडमध्ये जो पण मी वर्कशॉप घेतो, 2 तास, 2.5 तासाचा वर्कशॉप, त्याचे मी ₹1,00,000 चार्ज करतो. हे कशामुळे केलं कशामुळे करू शकतोय मी? सायन्स, मॅथ्स, इंग्लिश त्याच्यामध्येच फोकस केल्यामुळे, की आपल्या ह्या विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे. तर ज्या पालकांना त्यांच्या मुलं स्मार्ट, सक्सेसफुल, कॉन्फिडंट असे पाहिजे असतील, तर त्या पॅरेंट्सलाच ह्या ॲक्टिव्हिटीजचं महत्त्व कळेल. बाकीच्यांना त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही. पण हेच फिनलँडमध्ये पण होतंय आणि हेच मी पण शिकलेलो आहे आणि कृष्णा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जर तुमचा स्टुडंट जर असेल, तुमचा मुलगा जर असेल, मुलगी जर असेल, तर आम्ही ह्याच ॲक्टिव्हिटीज करू आणि मुलांना कॉन्फिडंट बनवू. मुलांना आम्हाला फक्त एज्युकेट नाही करायचंय. आम्हाला त्यांना फक्त लिटरेट नाही करायचंय. आम्हाला त्यांना कॉन्फिडंट आणि स्किल्ड पर्सन बनवायचंय आणि त्याच्यासाठीच आम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज करतो आणि ह्याच ॲक्टिव्हिटीज फिनलँडमध्ये केल्या जातात म्हणून आम्ही कन्नडमध्ये सुद्धा करतोय. तर मला असं वाटतं की ही व्हिडिओ खूप गरजेची होती सगळ्या पालकांना समजण्यासाठी या ॲक्टिव्हिटीचं महत्त्व आणि प्लीज तुम्ही तुमच्या पाल्याला याच्यामध्ये मोटिवेट करा. आता पाठीमागे एक ॲक्टिव्हिटी झाली प्रेझेंटेशन आपलं 8th स्टँडर्डच्या मुलीने प्रेझेंटेशन केलं होतं स्कूलमध्ये एका पर्टिक्युलर चॅप्टरबद्दल त्यांच्या क्लासच्या, त्यांच्या सब्जेक्टच्या सायन्सच्या. का बरं? याच्यामधून त्यांची सुद्धा नॉलेज वाढते, प्रेझेंटेशन स्किल्स वाढतात. पुढे जाऊन त्या आपल्या भविष्यातले सी-ई-ओज आहेत. हे आम्हाला आज दिसतंय. म्हणून आम्ही त्यांना प्रेझेंटेशन स्किल्स पण शिकवतोय. कारण सॉफ्ट स्किल्स कॅन टेक यू एव्हरीवेअर आणि त्यासाठीच आम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज करतोय आणि आम्ही या करत राहू. तर जे पालक बाजार फेस्टिव्हलसाठी आले, त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि हे आमचे काही पाऊल आहेत फिनिश एज्युकेशनसाठी आणि हे आम्ही पुरेपूर पूर्ण करत राहू आणि पुरेपूर याच्यावर मेहनत घेतच राहू. धन्यवाद.